श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले तिसरे पर्व पौष पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. अपोदपुत्र धौम्य नावाचे एक ऋषी होते. उपमन्यू, आरुणी आणि वेद असे धौम्य ऋषींचे 3 शिष्य होते. त्यांच्यापैकी एक पांचाल्य अरुणी याला धौम्य ऋषी म्हणाले, शेतात शिरणारे पाणी अडविण्यासाठी बांध घाल असे म्हणून त्यांनी आरुणीला शेताकडे धाडले. उपाध्यायांनी आज्ञा केल्याप्रमाणे आरुणी शेतात गेला, पण तो बांध घालणे त्याला जमले नाही. खूप धडपड केल्यावर त्याला पाणी अडवण्याचा एक उपाय सुचला. ठीक आहे, हा उपाय करून पाहू असे तो म्हणाला. नंतर आरुणी शेतातल्या त्या भगदडात शिरला आणि तेथे आडवा पडून राहिला. त्याबरोबर शेतात पाणी घुसण्याचे थांबले. इकडे उपाध्याय आपोद धौम्य ऋषींनी पांचाल्य आरुणी कुठे गेला आहे असे शिष्यांना विचारले. शिष्यांनी उत्तर दिले, भगवान, जा आणि शेतात बांध घाल अशी आज्ञा करून आपणच त्याला धाडला आहे. शिष्य असे म्हणाल्यावर धौम्य ऋषी त्यांना म्हणाले, आरुणी जिकडे गेला असेल तिकडेच आपण जाऊ. धौम्य ऋषी शेताकडे गेले आणि त्यांनी आरुणीला मोठ्याने हाक मारली, पांचाल्य आरुणे, तू कुठे बरं आहेस? इकडे ये. उपाध्यायांचे ते शब्द ऐकताच आरुणी शेताच्या बांधामधून एकदम उठला आणि उपाध्यायांच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, शेताच्या बांधामधून आत घुसणारे पाणी अडविता येणे कठीण जाऊ लागले, म्हणून मी स्वतः आडवा पडून पाणी अडवीत होतो. आचार्यांची हाक ऐकताच बांध एकदम मोकळा करून मी आपणाकडे आलो आहे. मी आपणास अभिवादन करीत आहे. यापुढे मी काय करू याची आचार्यांनी आज्ञा करावी. आरुणी असे बोलल्यावर उपाध्याय त्याला उलट म्हणाले, शेताचा बांध फोडून तू उठलास म्हणून उद्दालक असेच तुझे नाव पडेल. माझ्या आज्ञेचे ज्या अर्थी तू पालन केले आहेस त्या अर्थी तुझे कल्याण होईल अशी आणि सर्व वेदांचे व सर्व धर्मशास्त्रांचे ज्ञान तुला स्फुरेल असे म्हणून उपाध्यायांनी आरुणीवर अनुग्रह केला. उपाध्यायांनी असे म्हटल्यावर आरुणी सुद्धा इष्ट देशात निघून गेला. इथे आरुणीची गोष्ट पूर्ण झाली आणि आता धौम्य ऋषींचा उपमन्यू नावाचा एक दुसरा शिष्य होता. त्याची गोष्ट आता पुढे सुरू झाली. ती आता आपण वाचूया. आपोद धौम्य ऋषींचा उपमन्यू नावाचा दुसरा एक शिष्य होता. बाळा उपमन्यू, गायींची राखण करण्यासाठी जा असे म्हणून उपाध्यायांनी उपमन्यूला रानात धाडले. उपाध्यायांच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू गायींची राखण करू लागला. दिवसभर गायींची राखण केल्यावर दिवस बुडण्याच्या वेळी तो गुरुगृही परत येत असे आणि उपाध्यायांच्या समोर उभा राहून त्यांना नमस्कार करीत असे. उपमन्यू चांगला गुटगुटीत झाला आहे असे उपाध्यायांना दिसले. उपमन्यू, तू कशावर निर्वाह करीत असतोस? चांगलाच धष्टपुष्ट झाला आहेस की असे ते त्याला म्हणाले. आचार्य, मी भिक्षेवर उदरनिर्वाह करीत असतो असे उपमन्यू उपाध्यायांना म्हणजे
धौम्य ऋषींना म्हणाला. उपाध्याय त्याला पुन्हा म्हणाले, मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय तिचे सेवन तू करणे बरे नाही. ठीक आहे असे म्हणून उपमन्यूने मिळालेली सारी भिक्षा गुरुपुढे आणून ठेवली. उपाध्यायाने ती सारीच भिक्षा आपल्याजवळ ठेवून घेतली. यावर काही न बोलता तो पुन्हा गायी राखण्यास गेला. दिवसा गायींची राखण करून रात्र होऊ लागली असता तो गुरुच्या समोर उभा राहून त्याने त्यांना नमस्कार केला. उपमन्यू पूर्वीप्रमाणेच त्यांना पुष्ट दिसला. त्याच्याकडे पाहून ते म्हणाले, उपमन्यू, तू आणलेली सारी भिक्षा मी जशीच्या तशी मजजवळ ठेवून घेतो. मग तुझे पोट भरते तरी कशाने? उपाध्यायाने असे विचारल्यावर उपमन्यू त्यांना म्हणाला, प्रथम मिळालेली भिक्षा मी आपणास देतो आणि पुन्हा भिक्षा मागतो. या भिक्षेवर मी गुजराण करतो. यावर उपाध्याय उपमन्यूला म्हणाले, गुरुशी असे कपटाने वागणे तुला शोभत नाही. दुसरे असे की भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे जे कोणी आणखी लोक असतील त्यांची तू उपासमार करीत आहेस. हे तुझे वागणे शुद्ध लोभीपणाचे आहे. ठीक आहे असे उपमन्यू उपाध्यायांना म्हणाला आणि पुन्हा गायी राखण्यास गेला. गायींची राखण करून झाल्यावर तो उपाध्यायांच्या आश्रमात परत आला आणि उपाध्यायांच्या पुढे उभा राहून त्याने त्यांना अभिवादन केले. उपमन्यू पूर्वीप्रमाणेच धष्टपुष्ट आहे असे दिसताच उपाध्याय त्याला पुन्हा म्हणाले, उपमन्यू, तू आणलेली सारी भिक्षा मी ठेवून घेत असतो आणि एकदा भिक्षा मागून झाल्यावर दुसरी भिक्षा तू मागत नाहीस. पण तू तर चांगलाच गुबगुबीत दिसत आहेस. कशावर बरं तू उदरनिर्वाह करीत असतोस? उपाध्याय असे म्हणाल्यावर उपमन्यू त्यांना उलट म्हणाला, या गायींचे दूध पिऊन मी राहतो. उपाध्याय त्याला पुन्हा म्हणाले, गायींचे दूध पिण्याची परवानगी मी तुला दिलेली नाही, तेव्हा तू गायींचे दूध पिणे युक्त ठरत नाही. जशी आपली आज्ञा असे म्हणून उपमन्यू पुन्हा गायी राखण्यासाठी गेला आणि राखण झाल्यावर तो गुरूंच्या आश्रमात परत आला आणि नित्याप्रमाणे गुरुच्या समोर उभा राहून त्याने नमस्कार केला. उपमन्यू पूर्वीप्रमाणेच पुष्ट आहे असे दिसताच उपाध्याय त्याला म्हणाले, बाळा उपमन्यू, मिळालेली भिक्षा तू खात नाहीस, फिरून भिक्षा मागत नाहीस, गाईचे दूध देखील तू पित नाहीस आणि तरीसुद्धा तुझी प्रकृती चांगलीच सुदृढ आहे. मग तू पोट कशावर बरं भरत असतोस? उपाध्यायांनी असे विचारल्यावर उपमन्यू त्यांना म्हणाला, गायींच्या आचळातून वासरे दूध पीत असता त्यांच्या तोंडातून जो फेस बाहेर पडतो तो फेस मी पितो. उपाध्याय उपमन्यूला पुन्हा म्हणाले, ही गुणी वासरे तुझी कीव करून भरपूर फेस मुद्दाम बाहेर टाकीत असतात. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा फेस पिऊन त्या वासरांचे दूध तू तोडीत आहेस. खरे म्हणजे फेस देखील तू पिता कामा नये. जशी आपली आज्ञा असे म्हणून उपमन्यू पुन्हा गायी राखू लागला. उपाध्यायांच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यूने भिक्षा खाण्याचे सोडून दिले. उपाध्यायांना भिक्षा अर्पण केल्यावर पुन्हा भिक्षा मागणेही बंद केले. गायींचे दूध पिणे थांबविले. वासरांच्या तोंडातून बाहेर पडणारा फेस पिणे देखील त्याने थांबविले. एकदा रानात पोटात काही नसल्यामुळे भुकेने व्याकुळ झालेल्या त्या उपमन्यूने रुईची पाने खाल्ली. खारट, झोंबणारी, कडवट, नीरस व परिणामी घातक असलेली रुईची पाने चावल्याबरोबर त्याचे डोळे गेले आणि तो आंधळा झाला. आंधळा झाल्यानंतर देखील तो रानात चाचपडत हिंडत राहिला आणि शेवटी एका विहिरीत पडला. सूर्य मावळण्याचा समय आला तरीही
उपमन्यू आश्रमात परतला नाही तेव्हा उपाध्याय शिष्यांना म्हणाले, उपमन्यू अजून कसा येत नाही? शिष्य म्हणाले, गायी राखण्यासाठी तो रानात गेला आहे. उपाध्याय शिष्यांना म्हणाले, जेवण्याच्या बाबतीत मी त्याची सर्व बाजूंनी अडवणूक केली म्हणून तो खात्रीने माझ्यावर चिडला असला पाहिजे. त्यामुळे इतका उशीर झाला तरी तो परत आला नाही. आता त्याचा शोध केलाच पाहिजे. असे म्हणून शिष्यांना बरोबर घेऊन धौम्य ऋषी रानात गेले आणि उपमन्यूला त्यांनी मोठ्याने हाक मारली, बाळा उपमन्यू, तू कुठे बरं आहेस? इकडे ये. उपाध्यायांची हाक ऐकताच उपमन्यू खूप मोठ्याने ओरडून म्हणाला, मी या विहिरीत पडलो आहे. उपाध्यायांनी त्याला पुन्हा विचारले, या विहिरीत पडलास तरी कसा तू? उपमन्यूने उपाध्यायांना उत्तर दिले, रुईची पाने खाल्ल्यामुळे मी आंधळा झालो आणि या विहिरीत पडलो. उपाध्याय त्याला पुन्हा म्हणाले, अश्विनी कुमार देवांचे वैद्य आहेत, त्यांची तू प्रार्थना कर. अश्विनी कुमार तुझी दृष्टी तुला परत देतील. उपाध्याय असे म्हणाल्यावर उपमन्यूने अश्विनी कुमारांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. आज आपण इथे थांबूया. उपमन्यूने केलेली अश्विनी कुमारांची प्रार्थना आणि स्तुती उद्याच्या भागात आपण वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.